ओके, सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. अठराशे 57चा उठाव पाहण्याच्या आधी आपल्याला आज आपलं लेक्चर नंबर टेक्निकली तसं 3 आहे. आजच्या लेक्चर्समध्ये मोस्ट प्रॉब्ली आपल्याला इंग्रजांची काही धोरणं समजून घ्यायच्यात. ही अशी धोरणं आहेत की ज्या धोरणांमुळे भारतात 1857चा जो उठाव आहे, हा उठाव ज्यावेळेस झाला त्यावेळेस बऱ्याचशा जमीनदारांनी किंवा राजेवाड्यांनी या उठावाला सपोर्ट केला होता. भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रज आले, त्यांनी आपला साम्राज्य विस्तार तयार केला. हे साम्राज्य विस्तारामध्ये त्यांनी दोन महत्त्वाच्या धोरणांचा समावेश केला होता. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे धोरण होतं ते धोरण होतं तैनाती फौज. कोणतं होतं? तैनाती फौज हे पहिलं. आणि जे दुसरं धोरण होतं ते होतं खालसा धोरण. तैनाती फौज आणि खालसा धोरण हे सगळ्यात महत्त्वाची दोन धोरणं होती. आणि ज्यावेळेस आपण तैनाती फौज आणि खालसा धोरणाचा एक बेसिक पार्ट आपण समजून घेतला की मग तुम्हाला लक्षात येईल की अरे या लोकांनी खूप वेगळ्या पद्धतीनं सेटअप केला होता साम्राज्य विस्तार करण्याचा. एक प्लॅन बनवूनच आले होते की आपण साम्राज्य विस्तार करायचा. पहिली गोष्ट, हा आले कशासाठी होते? हे आले होते व्यापार करण्यासाठी. परंतु भारतात आल्यानंतर त्यांना असं जाणीव झाली की भारतीय लोक दुबळे आहेत, आपण या भारतीय लोकांना सहज हरवू शकतो आणि आपली जी ब्रिटिश सत्ता आहे ही ब्रिटिश सत्ता या ठिकाणी तयार करू शकतो. तर ही ब्रिटिश सत्ता ते ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानं चालवायचे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला असं वाटायचं की आपल्या भारतावरती आपला एक एकाधिकार तयार झाला पाहिजे. म्हणून तैनाती फौज धोरण, ज्याला इंग्लिशमध्ये सबसिडायरी अलायन्स सिस्टीम म्हणून ओळखलं जातं, की तैनाती फौज धोरण आपण स्वीकारलं. तैनाती फौज आणि खालसा धोरण हे दोन धोरणांवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जवळपास 1798च्या काळात तैनाती फौज धोरणाचे 1798च्या काळामध्ये हे तैनाती फौज धोरण सुरू केलं होतं. पण हे कोणी सुरू केलं होतं तैनाती फौज धोरण? तर त्या काळात गव्हर्नर जनरल म्हणून आलेला जो लॉर्ड वेलस्ली होता, गव्हर्नर जनरल असलेला लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौज धोरण सुरू केलं होतं. तर खालसा धोरण, आता खालसा धोरणाचा तसा विचार केला तर खालसा धोरणाचा खूप मोठा इतिहास पण आहे. परंतु एक लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असलेला जो डलहौसी आहे, ठीक आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असलेला जो डलहौसी आहे, त्या डलहौसीने त्या खालसा धोरणाला मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये सुरुवात केली होती. तर हे दोन्ही लोक लक्षात ठेवा, वेलस्ली आणि डलहौसी. ठीक आहे. तर तैनाती फौज आणि खालसा धोरण अशा दोन्ही धोरणांना आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. त्यातलं सगळ्यात पहिलं बघू तैनाती फौज. तैनाती फौज धोरण जे होतं त्याचा अर्थ असा होता, जसं बघा फॉर एक्झाम्पल आज एखादी बिल्डिंग आहे, ओके, एक बिल्डिंग आहे किंवा एक कंपनी आहे. या कंपनीला सिक्युअर करण्यासाठी काय केलं जातं? एक सिक्युरिटी दिली जाते. कंपनीला सिक्युअर करण्यासाठी एक सिक्युरिटी दिली जाते. एक सिक्युरिटी असते प्रत्येक कंपनीची. ही सिक्युरिटी देते एखादी कंपनी, ओके, एक दुसरीच कंपनी XYZ नावाची जी कंपनी आहे ती, ही कंपनी असते ए समजा. ए कंपनी आहे आणि या XYZ कंपनीने त्याला एक सिक्युरिटी दिली आहे.
म्हणजे या XYZ कंपनीकडं ह्याचं पूर्ण सिक्युरिटी संरक्षण करण्याची जबाबदारी या कंपनीची, या XYZ कंपनीची. या बदल्यात ही ए कंपनी ह्या सिक्युरिटी कंपनीला आर्थिक मोबदला देते. कशासाठी? संरक्षण करण्यासाठी. सेम अशीच कन्सेप्ट त्या काळात इंग्रजांकडे होती. इंग्रजांनी काय केलं होतं, म्हणजे स्पेशली इंग्रजांनी म्हणण्यापेक्षा ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं, आपल्या भारतात सैन्य भरती केली होती. सैन्य भरती केली होती. ही सैन्य भरती त्यांच्या वखारींसाठी होती. त्यांनी सैन्याला पगार द्यायला सुरुवात केली होती आणि ही स्टँडिंग आर्मी विनाकारण खूप जास्त खर्च वाढवते असं या ईस्ट इंडिया कंपनीला वाटायला पण लागलं होतं. आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात जी सैन्य भरती केली होती त्या भारतातल्या सैन्य भरतीला काहीतरी काम पण मिळावं आणि दुसरी गोष्ट की त्यांचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा भरून निघावा. हा पण एक त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न होता की बाबा खर्च पण त्यांचा भरून निघला पाहिजे. ठीक आहे. तैनाती फौजेच्या मार्गाने काय केलं जाईल तर बाबा जे काही भारतीय राज्य होते ह्या भारतीय राज्यांना त्यांच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये एक संरक्षणासाठी सेना आवश्यक असायची. सेना आवश्यक होती. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आल्यानंतर सैन्य भरती केली होती. ही सैन्य भरती खूप प्रोफेशनल होती, पण या सैन्य भरतीचा खर्च भरून निघावा असं या ईस्ट इंडिया कंपनीला वाटायचं. तर दुसरीकडे भारतीय राजांची अशी स्टँडिंग आर्मी नसायची. भारतीय राजे हे यांच्याकडे कायमस्वरूपीचं सैन्य नसायचं. हे कायमस्वरूपीचे सैन्य ठेवत नसायचे. म्हणजे ज्यावेळेस भारतीय राजांना लढायचं असेल त्याच वेळेस ते सैन्य गोळा करायचे त्यांच्या जनतेमधून. आणि भारतीय राजाचं सैन्य एवढं दुबळं असायचं की त्याला लढायची पद्धतच माहिती नसायची. पण हेच जर इंग्रजांचा विचार केला तर इंग्रजांचं सैन्य एवढं प्रोफेशनल होतं आणि एवढं परफेक्ट लढायचं की अगदी 300 लोक सुद्धा 8-9 हजार सैन्याला हरवायचे. अशी प्रॉपर एकदम रणनीती ह्या सैन्याची असायची. कशाची? ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याची असायची. भारतीय राजांचं सैन्य एवढं परफेक्ट नव्हतं. त्याच्यामुळं भारतीय राजांना एवढंच मात्र लक्षात आलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीने जो काही प्रभाव टाकला होता, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, या सगळ्या लढाईंमध्ये, त्यानंतर टिपू सुलतानला सुद्धा हरवलं होतं. बरोबर. या सगळ्या लढायांमध्ये भारतीय राजांना एवढं कळलं होतं की कुठं ना कुठेतरी इंग्रजांचं सैन्य हे आपल्यापेक्षा चांगलं आहे. मग असे जे काही भारतीय राजे होते, अशा भारतीय राजांना ज्या राजांना संरक्षणाची गरज पडायची अशा राजांनी काय केलं होतं, पैशाच्या मोबदल्यात इंग्रजांचं सैन्य आपल्याकडे ठेवून घेतलं होतं. कशाच्या मोबदल्यात? पैशाच्या मोबदल्यात. भारतीय राजांकडे काय होतं? भारतीय राजांकडे पैसा भरपूर होता. तर पैशाच्या मोबदल्यात युरोपियन सैन्य स्वतःच्या राज्यामध्ये आणायचं आणि स्वतःच्या राज्याचं एक संरक्षण म्हणून तयार करायचं, अशी ही तैनाती फौज होती. तैनाती फौज याचा अर्थच असा की भारतीय राजाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी युरोपियन फौजेला आणावं लागायचं. त्याच्या बदल्यात त्याला युरोपियन लोकांना पैसे द्यावे लागायचे. ही जी पहिली व्यवस्था होती, ही जी सगळ्यात पहिली व्यवस्था होती, डुप्ले नावाच्या एका व्यक्तीने आणली होती. डुप्ले नावाच्या व्यक्तीनं ही सगळ्यात पहिले व्यवस्था सुरू केली होती. ही व्यवस्था पुढे क्लाइव्ह आणि कॉर्नवॉलिस यांनी सुद्धा स्वीकारली होती. क्लाइव्ह आणि कॉर्नवॉलिस यांनी सुद्धा स्वीकारली. पण वेलेस्लीनं जरा थोडासा यामध्ये काय केला, वेलेस्लीनं यामध्ये काही थोडेसे सुधार केले. ह्याच्यातल्या अटी काय होत्या? अटी लय सिंपल आणि साध्या होत्या पण महत्वाच्या होत्या. पहिली अट होती, भारतीय राजांच्या परराष्ट्र व्यवस्थेवरती किंवा परराष्ट्र संबंधावरती
कंपनीचं नियंत्रण राहील. भारतीय राजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण राहील. कुणाचे नियंत्रण राहील? ईस्ट इंडिया कंपनीचं नियंत्रण राहील. भारतीय राजांच्या परराष्ट्र व्यवहारावर ईस्ट इंडिया कंपनीचं नियंत्रण राहील. याच्याद्वारे काय झालं? भारतीय राजा ईस्ट इंडिया कंपनीला विचारल्याशिवाय बाकीच्या इतर राजांसोबत मुक्त संबंध किंवा संवाद ठेवू शकत नव्हता. म्हणजे एक प्रकारे असं झालं की भारतीय राजाने स्वतःच्याच परराष्ट्र संबंधावरती काय केले? बंधनं आणली. जर या भारतीय राजाला एखाद्या दुसऱ्या राज्याबरोबर लढाई लढायची आहे तर ईस्ट इंडिया कंपनीच्याच माध्यमातून लढावे लागणार. दुसऱ्या राज्याबरोबर लढाई जर करायची असेल ह्या भारतीय राजाला, तर त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या वकालतीबरोबर किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही तिथे नेमलेले अधिकारी असतील त्यांच्याबरोबर सल्लामसलत करून ईस्ट इंडिया कंपनीच्याच सैन्याच्या माध्यमातून लढावे लागणार. ठीक आहे, लक्षात. या भारतीय राजाच्या संरक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनी मोठे सैन्य या राज्यात ठेवेल. अशा ठिकाणी छावणी तयार करेल. लक्षात घ्या. बघा, इंग्रजांना आयती छावणी मिळाली. इंग्रजांना काय मिळाली? आयती छावणी मिळाली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी संरक्षणासाठी भारतीय राज्यांच्या एरियामध्ये शिरेल आणि त्या राज्यातच मोठी छावणी तयार करेल. आणि मोठी छावणी तयार करून या राजाने सैन्यासाठी जमीन देणे बंधनकारक होते. आणि दुसरी गोष्ट, सर्व खर्च उचलणं बंधनकारक होतं. म्हणजे यांचं जेवण, यांना पाण्याची व्यवस्था, यांना राहण्याची व्यवस्था, सगळा जो काही खर्च असायचा सैन्याचा, हा सर्व खर्च कुणाला करावा लागायचा? हा सर्व खर्च राजाला करावा लागायचा. अशी विचित्र पद्धत, एकदम विचित्रच पद्धत होती. आता विचार करा, तैनाती फौज म्हणजे एक प्रकारे राजांनी स्वतःच्या पायावरती दगड मारायची काम होती की नाही. हे जे सैन्य असायचं, हे जे सैन्य राहायचं, यावर केवळ इंग्रज अधिकाऱ्यांचा नियंत्रण असायचं. इंग्रज अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील. भारतीय राजाचा सेनापती यामुळे तो काहीच कामाचा नाही तो राहिला. बघा, लढणार कोण होतं? हे सैन्य. कुठलं सैन्य? इंग्रजांचं.
मग या सैन्यावरती नियंत्रण कोणाचं राहणार? इंग्रज अधिकाऱ्याचं. म्हणजे त्या भारतीय राजाचा जो सेनापती होता तो काहीच कामाचा नव्हता राहिला. पहिली गोष्ट, भारतीय राजाच्या सैन्याला त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्याच अंतर्गत लढावं लागायचं. त्याच्यामुळे एक प्रकारे असं झालं की हा सेनापती काहीच कामाचा नाही राहिला. म्हणजे या सेनापतीला अधिकारच काही नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, इंग्रज अधिकारी थोडेसे फुशारक्या मारायला लागले आणि एकदम अशा रुबाबात राहायला लागले. दुसरी गोष्ट, एक सगळ्यात खतरनाक, राजाचं जे कोर्ट असायचं, राजाचे जे कोर्ट असायचं किंवा जो दरबार असायचा, राजाचा जो दरबार भरायचा, या दरबारात एक इंग्रज रेसिडेंट ठेवणं बंधनकारक होतं. इंग्रज रेसिडेंट ठेवणे हे बंधनकारक होते. इंग्रज रेसिडेंट ठेवणे हे अत्यंत खूप महत्वाचं असं बंधन होतं. ठीक आहे. त्यानंतर राजा दुसऱ्या युरोपियन सत्तेच्या व्यक्तीला, म्हणजे फॉर एक्झाम्पल डच, फ्रेंच, पोर्तुगीज असे, राजा दुसऱ्या युरोपियन सत्तेच्या व्यक्तीला दरबारात कामावर ठेवणार नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचा सल्ला या दुसऱ्या युरोपियन सत्तांकडून घेतला जाणार नाही. या दुसऱ्या युरोपियन सत्तांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं जाणार नाही. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. राजा दुसऱ्या कुठल्याही युरोपियन सत्तेच्या व्यक्तीला, डच असो, फ्रेंच असो, पोर्तुगीज असो, कुठल्याही दरबारात कामावर ठेवणार नाही. ठीक आहे, कामावर ठेवणार नाही. कंपनी तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य संरक्षण देण्याचा वादा करायची. ईस्ट इंडिया कंपनी राजाला अंतर्गत व बाह्य संरक्षण, हे दोन्ही संरक्षण असायचं बरं का. अंतर्गत आणि बाह्य संरक्षण देण्याचा करार म्हणजेच तैनाती फौज करार. ठीक आहे, लक्षात. आणि राजाच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. याच्यामुळे काय झालं, एक प्रकारे राजाचं जे काही स्वातंत्र्य होतं हे स्वातंत्र्य सगळं हिरावून घेतलं गेलं. याच्यामुळे एक भाग असा तयार झाला, म्हणजे फायदा असा झाला, फायदा म्हणजे तो ईस्ट इंडिया कंपनीचा फायदा होता. ईस्ट इंडिया कंपनीला फायदा असा झाला की एक प्रकारे त्यांना त्यांच्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी एक बकरा भेटला. त्यांचा सैन्याचा खर्च ओके भारतीय राजे भागवत होते. मग हे ईस्ट इंडिया कंपनीवाले पण हुशार, ते दनादन सैन्य भरती करायचे त्या राजाच्या प्रदेशामध्ये. म्हणजे राजा म्हणायचा की मला फक्त 5,000 लोक द्या, इंग्रज म्हणायचे नाही नाही तू 15,000 ठेव, ओके सिक्युरिटी लागेल, गरजच पडेल, उगाच तुला एखाद्या राजाने जर तुझ्यावर हल्ला केला तर परत तू येडा नाही झाला पाहिजे. ओके लक्षात. याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला आणखी एक फायदा असा झाला की फ्रेंच लोक, ओके फ्रेंच अधिकारी जे भारतीय राजांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, भारतीयांच्या संपर्कात होते, त्यांचा प्रभाव, त्यांचा संपर्कच तुटला. कारण की काय लिहिलं होतं, कारण की अटीमध्ये काय होतं, राजा दुसऱ्या कोणत्याही युरोपियन सत्तेच्या व्यक्तीला दरबारात कामावर ठेवणार नाही. म्हणजे ना फ्रेंच येणार होते, ना डच येणार होते, ना पोर्तुगीज येणार होते, कुणीही येणार नव्हते. त्याच्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांचा भारतीयांच्या संपर्कात असण्याचा जो प्रयत्न, म्हणजे जो
फ्रेंच लोकांचा जो प्रभाव होता भारतीय राजांवरचा तो जवळपास सगळा ओसरला, कारण की भारतीय राजांवरती खूप लक्ष दिलं जायचं. ठीक आहे. सांगितलं जात असायचं की राजाच्या अंतर्गत कारभारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा जो रेसिडेंट असायचा ना, हा रेसिडेंट ओके खूप धोरणी आणि कपटी माणूस असायचा. ओके, इंग्रज रेसिडेंट जो ठेवावा लागायचा राजाच्या दरबारात तो खूप धोरणी आणि कपटी माणूस असायचा. हा कपटी माणूस काय करणार, राजाचं सगळं आतलं इंटरफेअर्स किंवा जो काही राजाचं आतमधलं जे काही दरबारातलं अफेअर्स असायचं ते राजाचे अंतर्गत घडामोडींची खबर कंपनीला द्यायचा. म्हणजे त्यामुळे राजाच्या आतमधले सगळं सिक्रेट्स, राजा आपल्या विरोधात काय करतोय की नाही करतोय, हे सगळेचे सगळे सिक्रेट्स ओके कुणाला मिळायच्या, ईस्ट इंडिया कंपनीला मिळायच्या. आता याच्यामुळे काय होणार, ईस्ट इंडिया कंपनीला असं वाटणार की राव आपण ईस्ट इंडिया कंपनीला एक असं कॉन्फिडन्स वाटायचं की अरे आपल्याला राजा समजायला लागला, आता मी या राजाला कधी पण डच्चू देऊ शकतो, आता मी या राजाला ओके कधी पण याचं गचोंड पकडू शकतो, या राजाला मी कधी पदावरनं काढू शकतो, दुसरा राजा अपॉइंट करू शकतो. इथपर्यंत इंग्रजांचा कॉन्फिडन्स वाढला होता. ठीक आहे. त्यात राजाला असं वाटायला लागलं की मी माझी कशाला आर्मी ठेवायची. बघा ह्याचा तोटा काय झाला राजाला, हे तुम्हाला असे क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात बरं का कधी कधी. याचा तोटा काय झाला, आता फायदा तर झाला ईस्ट इंडिया कंपनीला, तोटा राजाला काय झाला. भारतीय राजाला एक मोठा तोटा असा बसला की त्यानं त्याचं सार्वभौमत्व गमावलं. सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ आहे स्वतः निर्णय घेणे. स्वतः निर्णय घेणे याला म्हणतात सार्वभौमत्व. एखादा निर्णय स्वतः घेणे. मला सांगा हा स्वतः निर्णय घेऊ शकत होता का. आता एवढा सगळा मी तुम्हाला जो पिक्चर क्लिअर करून दिलेला आहे त्या पिक्चर मधून तुम्हाला काय कळते, खरंच हा राजा सार्वभौमत्व तयार करू शकत होता का. तर लक्षात घ्या ह्याचं उत्तर आहे सरळ नाही. स्वतःच तो काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता. त्याने सार्वभौमत्व काय केलं होतं, गमावलं होतं. आणि सार्वभौमत्वच गमावून बसला होता. दुसरी गोष्ट, राजाचा खर्च दुप्पटपेक्षा जास्त वाढला होता. दुपटीपेक्षा जास्त वाढला होता. म्हणून राजाने भारतीय सैन्य हे स्वतःचे भारतीय सैन्य कपात केली होती. घ्या, स्वतःच्याच भारतीय सैन्यात कपात करून ठेवली होती. का तर राजाचा इंग्रजांचा खर्च वाढत चालला होता. स्वतःचा काय केला होता, सैन्यात कपात करून ठेवली होती. म्हणजे स्वतःच्या सैन्यात कपात केल्यावर आता काय राहणार, राजाकडे सिक्युरिटीज नाही. आणि लक्षात घ्या अशामुळे सैन्य बेरोजगार झालं होतं. सैन्याची कपात केल्यावरती सैन्य काय होतं, सैन्य बेरोजगार होतं. आणि हे जे बेरोजगार झालेले सैन्य होते हे इंग्रजांवरती चिडून होते. हे इंग्रजांवर काय होते, चिडून असायचे. हे जे सैन्य जे बेरोजगार झालं ते इंग्रजांवर चिडून असायचं. का चिडून असायचं, कारण की इंग्रजांमुळे त्यांचा रोजगार गेला होता. त्यांना अशी फिलिंग यायची याच इंग्रज या राज्यामध्ये आले आणि ह्याच इंग्रजांमुळे आम्हाला काढून टाकलं आणि ह्या इंग्रजांना ठेवलंय, हे इंग्रजी सैन्याला ठेवलंय. म्हणजे एक प्रकारे इंग्रजांवरचा जो वाद आहे किंवा इंग्रजांवरचा जो राग आहे तो या ठिकाणी सुरू झाला. आता समजायला लागलं, आता कळायला लागलं एक एक. ठीक आहे. वाईट आणखी एक गोष्ट अशी झाली की हे राजे इंग्रजांना जे पैसे असायचे किंवा जे त्यांचे हप्ते असायचे ते हप्ते बुडायला लागले. आणि हप्ते बुडायला लागल्यामुळं इंग्रजांनी त्यांच्यावरती व्याज लावायला सुरुवात झाली. म्हणजे राज्यांना अक्षरशः इंग्रजांचा जो खर्च आहे तो डोई जड झाला. आणि डोई जड झाल्यामुळे राज्यांना
चा पैसा, म्हणजे आता काय व्हायला लागलं, राजा काय म्हणायचा की यार पैसे नाहीत या महिन्यात, काय म्हणायचा, पैसे नाहीत ह्या महिन्यात. इंग्रज म्हणायचे नको, काय प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम, मी करतो खर्च, तुम्हाला पुढच्या महिन्यात देऊन दे. मग पुढच्या महिन्यात मागच्या महिन्याची थकबाकी ह्या महिन्याची ह्या महिन्याचा खर्च, मग राजा परत म्हणायचा अरे यार मला ऍडजस्ट करावं लागतं. इंग्रज म्हणायचे नो प्रॉब्लेम, 2 महिन्याचा खर्च मी करतो, 3ऱ्या महिन्यात तुम्हाला देऊन दे. असं करत 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 6, 7, 8, 9 महिने ज्यावेळेस व्हायचे, त्यावेळेस मग मात्र त्या म्हणजे त्या इंग्रजी सैन्याचा खर्च एवढा मोठा होऊन जायचा की मग त्या राजाला अक्षरशः त्या राजाला आपल्या स्वतःच्या राज्याचा एखादा तुकडा ईस्ट इंडिया कंपनीला खर्च भागवण्यासाठी किंवा त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी द्यावा लागे. आणि ह्याच्याचमुळं राजांनी काय केलं, स्वतःच जे क्षेत्र आहे हे स्वतःचं क्षेत्र कमी करायला सुरुवात केली. राजाने काय केलं, स्वतःचं क्षेत्रच कमी करून टाकलं. आता तुम्हाला सगळा पिक्चर क्लिअर झाला असेल की काय काय घडलं होतं. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केलाय की ऐसा कुछ हे सगळं घडलं होतं. याचा पहिला प्रयोग, ओके, या गोष्टीचा प्रयोग अवधमध्ये झाला होता 1765 मध्ये, ज्यावेळेस 1764 मध्ये ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली होती, बक्सारची लढाई झाली होती. बक्सारच्या लढाईनंतर ह्याचा पहिला प्रयोग केला होता ईस्ट इंडिया कंपनीने. मेजर मनरो होता त्या काळात. ईस्ट इंडिया कंपनीने 1765 मध्ये अवध मध्ये हे ट्राय केला होता, पण हे फर्स्ट नव्हतं, म्हणजे हा एक फक्त प्रयोग होता, ऑफिशियली नव्हतं. हा फक्त एक प्रयोग होता, कारण की बक्सारची लढाई झाली होती. ठीक आहे, अवध होता, एक पहिल्यांदा प्रयोग झाला होता. त्यानंतर कर्नाटकच्या नवाबाने सुद्धा 1787 मध्ये, कर्नाटकचा नवाब त्याने सुद्धा असा प्रयोग करायचं ठरवलं होतं. पण हे सगळे प्रयोग होते, हे ऍक्च्युअल मध्ये नव्हते. त्याच्यामुळे पुस्तकामध्ये हे 2 तुम्हाला दिले पण नसतील, तुम्हाला पुस्तकात दिले नाही. ओरिजिनली ईस्ट इंडिया कंपनी सोबत, ओके, आपण त्याला म्हणून ओरिजिनल म्हणजे मूळ तैनाती फौज चा जो करार आहे हा फर्स्ट टाइम हैदराबाद संस्थानाने केला होता 1798 ला. हैदराबाद संस्थानाने 1798 मध्ये केला. हे तुम्हाला दिलं असेल. म्हणजे पहिले जे संस्थान होतं ते हैदराबाद होतं, ठीक आहे, हैदराबाद. त्यानंतर म्हैसूर, त्यानंतर तंजावर, ओके. हैदराबाद, म्हैसूर, तंजावर हे लक्षात ठेवा, ओके. आणि जर हे लक्षात नसेल आलं तर है म्हैस लक्षात ठेवा, ओके. है म्हैस, है आपण नाही का म्हणत बघा हाईक, हो अगदी त्या टाईपचं, है म्हैस. हे 2 जरी लक्षात राहिले तरी तुम्हाला पुढचा एरिया लक्षात राहू शकतो, तंजावर. ठीक आहे. 1799च्या काळामध्ये या दोन्ही राज्यांनी हा पॉइंट स्वीकारला. त्यानंतर अवधने पहिले प्रायोगिक तत्वावरती 1765 ला घेतलं होतं, पण प्रोफेशनली अवधला 1801 ला, ओके, स्वीकारावं लागलं. त्यानंतर पेशवा होता, बाजीराव पेशवा दुसरा, ओके, बाजीराव 2 पेशवा. होळकरांना घाबरलं होते. काल मी तुम्हाला स्टोरी सांगितलं होतं, पेशव्याचा आणि होळकरांचा वाद चालला होता. त्याच्यामुळे पेशव्यानं स्वतःच्या संरक्षणासाठी 1802 मध्ये तैनाती फौज स्वीकारली होती. त्यानंतर
नागपूरचे भोसले 1803, नागपूरचे भोसले, आणि शिंदे 1804, शिंदे 1804. हे होती तैनाती फौजेची कन्सेप्ट. तैनाती फौजेच्या कन्सेप्ट नंतर जी सेकंड कन्सेप्ट येते त्याला म्हणतात खालसा धोरण. खालसा धोरण. खालसा धोरण स्वीकारण्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीची कन्सेप्ट तुम्हाला एक सांगतो. ईस्ट इंडिया कंपनी लॉस मध्ये होती. ज्यावेळेस डलहौसी ज्यावेळेस आपल्या भारतात आला होता, डलहौसी ज्यावेळेस भारतात आला होता त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी फुल लॉस मध्ये चालली होती. फुल लॉस मध्ये. सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या, ईस्ट इंडिया कंपनीने एवढी कुटाने करून ठेवली होती की अक्षरशः ही कंपनी लॉस मध्ये चालली होती. लॉस काय चालली होती? लॉस मध्ये. लॉस मध्ये यासाठी चालली होती कारण भ्रष्टाचार, व्यापारावरती नियंत्रण नसणे, तसाही सुमार व्यापार चालवणे, हे सगळं चाललं होतं. आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासकीय खर्चच खूप जास्त वाढला होता. खर्चामध्ये वाढ खूप करून ठेवली होती. या सगळ्या गोष्टींच्या धामधुमीमध्ये डलहौसी आपल्या भारतामध्ये त्या काळात आला होता. 1848-49च्या काळामध्ये तो आपल्या भारतात आला. आणि भारतात आल्यानंतर भारतात आल्यानंतर त्याने आपलं साम्राज्य विस्तार. बघा, ईस्ट इंडिया कंपनीला फायदा तेव्हाच होईल, ईस्ट इंडिया कंपनी जर तिचं क्षेत्र एवढं असेल, आणि त्या एवढ्या क्षेत्रामध्ये जर तिला लॉस होत असेल तर ईस्ट इंडिया कंपनी काय विचार करणार की आपण आणखी क्षेत्र वाढूया आणि आपण लॉस भरून काढण्यासाठी एवढं क्षेत्र मोठं वाढ करूया. आपल्या क्षेत्रात काय करू? आपल्या क्षेत्रात वाढ करूया. ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी आपल्या क्षेत्रात वाढ करेल त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल असा विचार या ठिकाणी झाला होता. आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीच्या या गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया डलहौसीने एक आपले काही विचार मांडायला सुरुवात केली. आणि हे विचार थोपवले, ऍक्च्युअली मांडले नाही तर थोपवले. सगळ्यात पहिले त्यांनी दोन पद्धतीने खालसा करायचं ठरवलं. खालसा म्हणजे काय? खालसा म्हणजे एखादं राज्य बंद पाडणे, त्या राज्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार संपवणे, त्या राज्याचे जेवढं ते राज्य आहे ते सगळं राज्य इंग्रजांच्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा की या ठिकाणी एक राज्य आहे, हे राज्य इंग्रजांच्या राज्याच्या शेजारी आहे. तिथे एक राज्य आहे, हे जरी लांब असलं तर या ठिकाणी आहे. आणि सपोज या राज्याचा नैसर्गिक वारस नसेल, तिथला राजा मेला आणि त्या राजाला त्याचा पुढचा नैसर्गिक वारस जर त्याला नसेल किंवा औरस पुत्र नसेल, त्याला काय म्हणतात? औरस पुत्र जर नसेल तर डलहौसी काय म्हणायचा की हे राज्य आमचं, ह्या राज्याला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये, हे राज्य आमचं. मग हे इंग्रज काय करणार? ते राज्य आपल्या एरियामध्ये समाविष्ट करणार. जर समजा एखाद्या राज्याने जर इंग्रजांचं जे कर्ज फेडलं नसेल, जे इंग्रजांचे कर्ज असेल ते इंग्रजांचे कर्ज जर फेडले नसेल तर, लक्षात घ्या, इंग्रजांचं कर्ज फेडलं नसेल तर इंग्रज हे राज्य खालसा करून टाकायचे. आणि हे राज्य कोणाचं? इंग्रजांचं. म्हणजे हे राज्य इंग्रजांकडे जायचं. असं करत डलहौसीने आपला एरिया वाढवायला सुरुवात केला होता. जुन्या काळामध्ये एक दत्तक विधान पद्धती पण असायची. या खालसा धोरणाला दत्तक विधान पद्धती बंद करणे असं सुद्धा म्हणतात. दत्तक विधान बंद करणे असं सुद्धा म्हणतात. आता हे दत्तक विधान भानगड काय असते? तर दत्तक विधान म्हणजे सिंपल आहे. बघा, एखादा राजा आहे, तो फार अगदी म्हातारा होत चाललाय आणि त्याला कुठल्याही त्याच्या राणीकडनं औरस पुत्र जर प्राप्त झालेला नसेल, औरस पुत्र म्हणजे नैसर्गिकरित्या झालेला पुत्र जर प्राप्त झालेला नसेल तर ते राज्य जे आहे ते राज्य खालसा केलं जायचं. मग त्या ठिकाणी काय करायचा? तो राजा मरण्याच्या आधी, त्याला कळलं की बाबा आता आपल्याकडे पुत्र काय होणार नाहीये, मग तो राजा काय करायचा? तो राजा मरण्याच्या आधी एखाद्या मुलाला, एखाद्या चांगल्या राजघरातल्या मुलाला
काय करायचा, तो दत्तक घ्यायचा. ओके, ओके, काय करायचा, तो दत्तक घ्यायचा. आता दत्तक घेतल्यानंतर तो राजा कंपनीला फक्त कळवायचा. तो राजा कंपनीला काय करायचा, कळवायचा की बाबा राजा मी होतो, पण माझ्यानंतर XYZ नावाचा जो मुलगा आहे, हा XYZ नावाचा मुलगा माझा कोण असेल, तर दत्तक पुत्र असेल. मग ही कंपनी त्या दत्तक पुत्राला चांगली ट्रेन पण करायची. बघा, म्हणजे जुन्या काळामध्ये हा गव्हर्नर जनरल येण्याच्या आधी एखादा दत्तक मुलाला जर घेतला असेल, तर त्या दत्तक मुलाला ही कंपनी चांगल्या पद्धतीने ट्रेन पण करायची, कंपनीबद्दल चांगले शिष्टाचार शिकवायचे. ओके, पण नंतरच्या काळात जसा जो डलहौसी या ठिकाणी आला, डलहौसीला असं वाटायला लागलं की अरे दत्तक विधान घेणं आपल्याला काय ते जमून नाही राहिलं. ओके, हा, ते दत्तक विधान आपल्याला काही जमून नाही राहिलं. लक्षात, दत्तक विधान काय होणं जमून नाही राहिलं. आणि म्हणून एक तिसरा प्रकार त्यांनी सुरू केला, म्हणजे नैसर्गिक वारसा नसेल तर एखाद्या राजाने इंग्रजांचं कर्ज फेडलं तर, आणि तिसरा पण पॉईंट सुरू केला, दत्तक विधान बंद करणे. म्हणजे ज्या ज्या राज्यात दत्तक आहेत, ज्या ज्या राज्यांनी ऑलरेडी दत्तक घेऊन ठेवलेले आहेत, ते सगळे राज्य काय करणे, बंद करून ठेवणे. ठीक आहे, लक्षात. डलहौसी काय म्हणायचा, ठीक आहे, डलहौसी काय म्हणायचा की आपल्या भारतामध्ये काही स्वतंत्र राज्य, स्वतंत्र राज्य म्हणजे जी कोणाला कर देत नाहीत, एकदम स्वतंत्र अशी राज्य जी मुघल किंवा पेशवा यांच्या अंतर्गत असतात. मुघल किंवा पेशवा यांच्या अंतर्गत असतात. ठीक आहे, ओके, यांना कर देत होते, पण इंग्रजांना सर्वोच्च मानत होते. जे मुघल किंवा पेशव्याला कर द्यायचे, पण इंग्रजांना सर्वोच्च म्हणायचे. जसं आता मुघलांना कर देणारा होता अवध, बंगाल, हे काय करायचे, मुघलांना कर द्यायचे. तर पेशव्यांना कर देणारे शिंदे, होळकर, ओके, असे लोक, पण सर्वोच्च हे इंग्रजांनाच मानायचे. आणि तिसरा प्रकारचा जो होता, ओके, जी इंग्रजांनी निर्माण केली, थर्ड प्रकार जो होता इंग्रजांनी निर्माण केलेली. जसं इंग्रजांनी निर्माण केलं होतं काश्मीरचं, हे काश्मीरचं जे संस्थान होतं, जे पुढे आपण भारत पाकिस्तानमध्ये शिकणार आहोत, हे काश्मीरचं संस्थान कोणी सुरू केलं होतं, इंग्रजांनी सुरू केलं होतं. तर अशा स्वरूपाची होती. त्यांनी असा विचार केला, ओके, त्यांनी असा विचार केला, म्हणजे डलहौसीचा असा विचार होता की आम्ही दत्तक विधान नामंजूर पण करू शकतो, दत्तक विधान आम्ही नामंजूर पण करू शकतो, आणि कुणालाही परत आम्ही दत्तक घ्यायला परवानगी देणार नाही. इथून पुढे कुणालाही परवानगी मिळणार नाही. म्हणजेच दत्तक हाच सगळ्यात महत्वाचा त्यांनी काय केला, कळीचा मुद्दा बनवला की दत्तक घेण्यासाठी परवानगी नाही. आणि हे राजे लोक कसे असायचे, दिवसभर पिऊन टल्ली राहायचे. ओके, हे एकदम आयुष्य आरामात जगायचे, त्यांना त्यांच्यावर नियंत्रण नसायचं. 24 तासापैकी 18-20 तास हे प्रगतच राहायचे. त्याच्यामुळे या राजे लोकांना स्वतःवरती नियंत्रण नसायचं, काहीच नसायचं. त्यामुळे हे एकदम आयुष्य आरामात जगलेली लोक होती, त्यांना पोरं होत नव्हती. ठीक आहे, त्याच्यामुळे डलहौसीनं असंच ठरवलं, ओके, डलहौसीनं असंच ठरवलं की जो कोणी दत्तक असेल, ओके, जो कोणी दत्तक असेल तर त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं, ओके, त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीने देऊ, त्याला अधिकारच राहील. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की जो कोणी दत्तक राहील, एखादा समजा दत्तक राजा आहे, त्या दत्तक राजाला त्याच्या संपत्तीचा अधिकार राहील. त्या राजाची जेवढी संपत्ती आहे ती सगळी त्याला भेटेल. उलट आम्ही पेन्शन पण देऊ, पण त्याला तिथला जो राज्य कारभार आहे ना,
त्याचं जे क्षेत्र आहे ना, हे सगळं क्षेत्र इंग्रजांच्या ताब्यात राहील. म्हणजे थोडक्यात असं समजा की राजाचं सगळं, ओके, राजाचं सगळं, लक्षात घ्या, राजाचं सगळं संपत्तीचा अधिकार त्याला मिळेल, त्या वारसपुत्राला. पण राज्यकारभार जो आहे, ओके, राज्यकारभार जो आहे, राज्यकारभार चालवणे, राजाच्या गादीवर बसणे, राज्य करणे, राजा म्हणून मिरवणे, असले अधिकार नाही मिळणार त्याला. मी परत एकदा सांगतो, दत्तक पुत्राला राजाची संपत्ती सगळी भेटेल, त्याला त्याचं घर भेटेल, त्याला त्याचा महाल भेटेल, त्याला त्याचे सगळे दागिने, जेवढी काही जमीन जुमलाय ती सगळी त्याला भेटेल. पण राजा म्हणून वावरण्याचा अधिकार मात्र नसेल. बघा, आता नीट समजून घ्या, राजा म्हणून वावरण्याचा अधिकार नसेल. आणि हेच आपली गोष्ट राजांना लय खटकली. भारतीय राजांना हीच गोष्ट खटकली की राव, मला सगळंच भेटेल, माझ्याकडे सगळी संपत्ती राहील, सगळं राहील, सगळं राहील, पण मी राजा म्हणून जगू नाही शकत. विचार करा. डलहौसी पण लय हुशार होता. डलहौसीने जाणून बुजून तरतूद केली होती की आम्ही तुला सगळं देऊ, तुला तुझी संपत्ती मिळेल, तुझं सगळं मिळेल, तुझं जे काही पप्पा होते आधीचे दत्तक, ओके, दत्तक विधान ज्यांनी केलं त्या सगळ्या पप्पा मम्मी सगळ्या लोकांचे तुम्हाला काय मिळेल, सगळी संपत्ती मिळेल, तू तुझ्या राजवाड्यातच राहा, सगळं कर, तू तुझं सगळं बघ, पण ते तुझं बघ, तुला बाकी काही, तुला राजा म्हणून मिरवता येणार नाही, तुला राजा म्हणून कसला अधिकार नाही, तिथं आमचं चालेल. म्हणजे तू फक्त घरातच राहायचा, एक आम आदमी म्हणून. ठीक आहे. आता विचार करा. आणि ह्याच गोष्टीमुळं सगळ्यात पहिले, ओके, सगळ्यात पहिले जो धक्का लागला तो लागला, ओके, जी कोणाला कर देत नव्हती अशा, जे कोणालाही कर देत नव्हतं अशा राज्याला, तो म्हणजे सातारा. सातारा हे सगळ्यात सर्वोच्च संस्थान होतं, लक्षात घ्या. मराठ्यांमध्ये साताराचं संस्थान सगळ्यात महत्वाचं होतं, जे शाहू महाराजांनी तयार केलं होतं. शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराजांचा मुलगा, याच शाहू महाराजांनी सातारा संस्थान तयार केलं होतं. साताऱ्यामध्ये 1848 प्रताप सिंग, छत्रपती प्रताप सिंग होते, त्यांना त्यांचं दत्तक विधान नामंजूर केलं होतं 1848. लय मोठा बवाल झाला होता. डायरेक्ट राजाला बाजूला काढलं होतं. म्हणजे छत्रपतींच्या गादीला संपवण्याचा प्रयत्न चालू होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला संपवण्याचा प्रयत्न म्हणजे लय मोठा पाप केलं होतं त्या काळात त्या इंग्रजांनी. लय मोठा बवाल झाला होता. खूप म्हणजे खूप धिंगाणा चालला होता. महाराष्ट्रात सुद्धा लोक पेटले होते. पुण्यात, साताऱ्यात दंगली झाल्या होत्या. इंग्रजांना मारलं गेलं होतं. ओके, तो पण एक छोटासा उठाव फेमस होता 1848 मध्ये. 1848 मध्ये साताऱ्याचा, तुम्हाला रंगो बापूजी गुप्ते कधी ऐकलं असेल नाव तुम्ही. रंगो बापूजी गुप्ते यांनी सुद्धा उठाव करायचा फुल प्लॅन केला होता. ठीक आहे, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते साताऱ्याच्या संस्थानात, ओके, साताऱ्याच्या पेन्शन, साताऱ्याची पेन्शन प्रताप सिंगांना परत मिळावी म्हणून. सातारा पहिले विलीन झालेलं राज्य 1848 मध्ये. त्यानंतर होतं, ओके, जैतपूर, संबळपूर आणि ओरछा. जैतपूर, संबळपूर आणि ओरछा हे झाले होते 1849 जैतपूर, संबळपूर आणि ओरछा हे 1849 आणि बाकीची सगळी मग तुम्हाला मी सिस्टमॅटिक पद्धतीने तिथे लिहून ठेवलेली आहेत. ठीक आहे, सिस्टमॅटिक पद्धतीने तिथं मी लिहून दिलेली आहेत की कोणते कोणते होते आणि कसे कसे होते. ठीक आहे, त्यानंतर बघाट, उदयपूर, झाशी 1853. ठीक आहे, झाशी 1853 आणि नागपूर 1854. नागपूरचं जे संस्थान होतं ते भोसलेंचं संस्थान, ते सुद्धा 1854 ते सुद्धा काय केलं, बंद केलं. अवध 1856. अवधचा जरा इश्यू झाला होता, बट ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचं होतं की आता हे दोन पॉलिसी अशा होत्या की ज्या दोन पॉलिसीजमुळे राजे नाराज झाले. ओके, राजे नाराज झाले होते. शेतकरी हवालदिल झाले, आम जनता, सैनिक, भारतीय सैनिक, हे सगळेचे सगळे काय झाले होते, सगळेचे सगळे नाराज झाले होते. शेतकरी नाराज, जनता नाराज,
सैनिक नाराज, हे सगळेच्या सगळे लोक नाराज झाले होते आणि या नाराजीचा कुठं ना कुठेतरी भडका उडणारच होता आणि हाच भडका पुढं 1857च्या उठावानं उडाला होता. आता उद्याच्या लेक्चर्समध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये प्रयत्न करू 1857च्या आधी कोणते उठाव झाले. कधी कधी ह्या उठावांचा सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड बघणं गरजेचं आहे आणि हे उठाव का झाले हे पण समजून घेणं गरजेचं आहे. जमीनदारांचा उठाव का झाला किंवा आदिवासींचा उठाव का झाला, ठीक आहे, आदिवासींचा उठाव का झाला, काय नक्की कारण होतं त्या उठावाच्या मागचं, हे सगळे बेसिक पॉइंट आपण छोटे छोटे उठाव का झाले, सैनिकच उठाव का करायचे. ओके, तर हे जे पॉइंट्स आहेत हे सगळेचे सगळे पॉइंट्स आपण वर्कआउट करायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग सुरुवात करू आपली 1857ची जर्नी. म्हणजे खरा इतिहास आता तुमचा उद्यापासून स्टार्ट होईल. ओके, हो, चला ठीक आहे, थँक्यू. इकॉनॉमिक्सच्या नोट्स मी तुमच्या सगळ्या काय केलेल्या आहेत, अपलोड केलेल्या आहेत, कृपया करून बघून घ्या.